नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण होतो रात्री मुलं धाबेला येऊन झोपलेलो. आता सकाळ सकाळी उठलोय. रात्री 3 वाजता झोपलोय. सकाळ सकाळी 8 वाजलेत. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि निघतोय. चला करतोय नवीन अशा प्रवासाला सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला कर व्हिडिओला सुरुवात. पाहुणं निघलोय आपण आता मुल्ला धाब्यावरून आणि आता डायरेक्ट घरीच. भावना एक गाडी दिसते बघा, ग्राफिक्स बघा कसले बनवलेत. K06 कशी बनवले. 2 टनाचा घोडा आहे पण असला बनवलाय ना ग्राफिक्स. तुम्हाला दाखवतो साईडनं पण. भावानं लय नाद खोळा बनवली गाडी. कडक कडक कडक. जरा कलर वेगळा पाहिजे होता, त्याची चॉईस शेवटी. कशी दिसते बघा गाडी. हा असं वाटतंय केरळा सारखं काम आहे ना. हसनच आहे. हसन किंवा टुमकुरला असं काम करतात. कशी गाडी दिसताना दिसते भारी. रश्या पण त्याच कलरच्या टाकल्यात त्यानं. जाऊन ही गाडी आपल्या सोबत, आपल्या गाववालीचीच गाडी आहे. गणसुलीला राहतो भाऊ, माहित नव्हतं आपल्याला. गावाकडची आपल्या सुळेवाडी म्हणून गाव आपल्या पाटण तालुक्यात, तिथली गाडी आपल्या मतदारसंघातलीच आहे. काय विषय नाही. रात्रीपासून दादा आपल्या सोबत आहेत. चाललोय संकटच म्हणून. रात्री 3 वाजता येऊन झोपलो होतो. झोप झाली मस्त, पण सकाळ सकाळी उठवलं राव. 6ला एकानं, 7:30 8ला एकानं उठवलं. शेवटी 8ला उठलोच. म्हणलं चला आता जाऊया, निघूया. गाडी धाब्याच्या पुढे लावल्यामुळे घोळ झाला. गाडी जरा आत लावली की मग टेन्शन नसते. मला लक्षातच नाही, मी बाहेर लावली गाडी. हा का कशाच काय 3दा उठवलं कार्यकर्त्यांनी. चला काय विषय नाही. झाली झोप तशी कंप्लीट मस्त अशी. आता काय बघू, संध्याकाळी निघायचं का सकाळी निघायचं. खोपोलीचा माल आहे, सकाळी निघलं तरी चालतंय लवकर, पण शक्यतो संध्याकाळी जाऊ. म्हणजे खाली करून उद्या भरायचा प्रोग्राम लावू. आणि इलेक्शन आज झालं, उद्यापासून मार्केट जाम होणार. कडकमध्ये चालेल. बघू, चाललं तर पाहिजे. बजेट 16 तारखेला फुटणार आहे. त्या हिशोबाने पोहोचलोय आपण बागेवाडीच्या टोलवर. काटा करायचा, काटा चालू आहे का नाही काय माहिती. इथं काटा केला म्हणजे टेन्शन नाही बॉर्डर पर्यंत. तर बघूया, काटा चालू असला तर करून घेऊ, नाही तर मग बोंबललं. मग पुढं काटा लवकर नाही. 73 चालू पण नसतो, कधी बंद असतो. कारण वाटतंय गाडी ओव्हरलोड असल्यासारखं. चेक करू. 800 किलो तर होतं. आलं एक्स्ट्रा तर काय करायचं, त्यामुळे चेक करून निघू. चला, समोर काटा आहे, असला चालू तर चेक करून निघू. बंद आहे राव येऊ. पण आता पुढं कुठं तर काटा करू, नाही तर परत पुढं काटा नाही कुठं. बेळगाव इथं काटा आहे लेफ्ट साईडला, तिथं करू मग जाऊ. चेक करायचं आपल्याला, काय वजन करायचं नाही, फक्त चेक करायचं. बाबा आपली शंका असते मनातली, ती एकदा दूर झाली की मग टेन्शन नाही राहतो. कारण डोक्याला ताबा आली बिली ओव्हरलोड तर करायचं का. कंपनीत काय बी सांगते, फक्त मालाचं वजन सांगते. त्याला पॅकिंग केलेलं लाकडं बिकडं त्याचं वजन कोण सांगायचं. त्यामुळे वजन एखाद्या वेळी वाढून येतं 200-300 किलो. त्यामुळे बघावं कधी पण चेक करणं आपलं काम आहे. तर 22,000 भरायची तयारी ठेवायची असं. हा, आपल्या गाड्या एकतर 100-150 किलोला फाईन मारतात. त्यामुळं सरळ चेक केलेलं बरं असतं. आपण पोहोचलोय शंकेश्वरला आणि आपण गड इंग्लज रोडला लागलोय. आता तुम्ही म्हणजे गड इंग्लज रोडला का लागलाय, तर आपल्याला करायचा गाडीचा काटा. आधी मध्ये कुठं वजन काटा नाही, इथं पुढे गेलं की थोडं वजन काटा आहे. तिथं काटा करू, चेक करू गाडी. कारण चेक करणं आपलं काम आहे. तिथं जाऊन आली ओव्हरलोड तर 22,000 भरायची आपली ताकद नाही. त्यामुळे कधीही चेक करावं सगळ्यांनाच. आला बघा वजन काटा. इथं आता वजन चेक करायचं, फक्त निघून जायचं. ओव्हरलोड नसली तर काही विषयच नाही. काटा केला गाडीचा, ओव्हरलोड आली. बरं झालं गेलो ना डायरेक्ट बॉर्डरवर. जास्त नाही ओव्हरलोड, 40 किलो आहे. इथल्या काट्यावर 40 किलो दाखवतो. तो काटा 50+ एक्स्ट्रा आहे, म्हणजे 100 किलो दाखवतो. सोडतील, काही विषय नाही. बॉर्डरवरनं गेलं तरी आपलं जाऊ आदमापूरवरनं. असं डोक्याला ताप नको. जास्त आलं वाढू बिडून तर काय करायचं. त्यामुळे रिस्क घ्यायचं नाही. आदमापूर मार्गे निघून जाऊ. काय थोडासा वेळच जाईल, अर्धा 1 तास.
बाकी काय नाही विषय. रनिंग वाढेल. ओव्हरलोड तर नाही आपली गाडी. जरी आरटीओ त्या रोडला पकडली तरी काय प्रॉब्लेम नाही. पण बॉर्डरच्या काट्याचं काय सांगता येत नाही. काटा केलाय मी, पावती घेतली, काय विषय नाही. 40 किलो जास्त आहे फक्त. 40 नाही बघा ना, 60 किलो जास्त आहे. बॉर्डरचा 50 किलो वाढीव म्हणजे 120 किलो येईल. 120 किलोला सोडते ती, काय विषय नाही. त्याच्यावर जर आलं चुकून तर सोडत नाही. त्यामुळे रिस्क घ्यायची नाही. आदमापूर मार्गे गो. जय बाळ मामा. चला भाऊ ना, आपण आलोय कित्तूरकरवर. डिझेल टाके फुल करून मग घालू त्या रोडला. काय यायची ती येते ओव्हरलोड बघून घेऊ. चला, डिझेल टाकी फुल करायची चालू आहे कित्तूरकरवर. टाकीचा आता वाढला असेल, नाही म्हटलं तर हे 50 किलो झालं. हे झालंच की 3 टराकडे गेली. बसते 35-36. त्या नाश्ता करायला सकाळी आदमापूर रोडला घेतले बाबा पुरी भाजी. कुठं भेटलाच नाही चान्स राव. आता थांबलोय मस्तपैकी पुरी भाजी ताव मारू आणि मग आपण इकडून जाणार आहे. दादा जाणार आहे सरळ हायवेनं. आपल्याला 40 किलो ओव्हरलोड आहे ना. आता डिझेल टाकलं 40 म्हणजे 80 झालं आणि काट्याचं 50 मग तिथं 150 येईल. त्यामुळं मग इकडंच काढून निघून जायचं. टाकायला नको काय गाडी. चला पहिला नाश्ता उरकून मग निघू. असं नाश्ता झालाय. आदमापूर रोडला पुरी भाजी दणका लावला आणि निघाली बघा. इकडनं राव सगळे आपले फॅमिली मेंबर भेटतात. टाइमपास होईना रस्त्यानं म्हणजे बरं. आता झापझाप जाऊ. आरटीओ फूड आहे असला तरी काही टेन्शन नाही आपल्याला. एवढं ओव्हरलोड नाही. बाहेरच्या काट्या आपलं म्हणजे अंडरलोडच धावणार गाडी. पण ते बॉर्डरचा काटा एक्स्ट्रा आहे त्यामुळे धावते जास्त. तर चला निघूया आता. ही कर्नाटकची कामं नाही. पुढे गेले की थोडं महाराष्ट्र बॉर्डर लागते. चलो निघालते. भावना अशा तऱ्हेने आपली महाराष्ट्रात एंट्री झालेली आहे. थँक्स फॉर कर्नाटका स्टेट एंड राधानगरी 42. कसा आहे रोड? आता ना दुखळा रोड आहे. थोडासा खराब आहे पलीकडे. अहमेदवाड्यात राईट मारला की आपण. पुढं आरटीओ आहे. 1-2-3 किलोमीटरवर थांबलाय. आपल्याला थांबवलं तरी काय अडचण येणार नाही. काटापरची आहे. जरी घाल म्हटला काट्यावर तरी घालू. तेवढं आपलं चालून जाते म्हणजे ओव्हरलोड 40 किलो. पण बॉर्डरला 50-60 किलो एक्स्ट्रा आलं तर ते परत मगच मारे होत. आणि डिझेल टाके आत्ताच फुल केले त्याचं एक 40 किलो वाढला असं म्हणजे ते 80 आणि बॉर्डरचा 50 जाते 150 कडं. त्यामुळे आपण हे निर्णय घेतला इकडं जायचं. म्हटलं कोणाचं मगज मारी नको. 15-20 किलोमीटर वाढू दे पण ताप नाही कोणाचं. छोटासा घाट आहे पण मस्त व्ह्यू आहे घाटातनं. बघू शकता कसा व्ह्यू आहे. हा आहे का नाही ना त्या बाद विषय कसं दिसतंय. हा नाद खोळा या असल्या गाड्या इकडे येतात बघा. कसा द्या ना काय पाक टायर बसली आहेत. त्यांचं सगळ्यांचं ग्रुप आहेत बरं का गाडीवाल्यांचं. आणि त्यांना समजतं आरटीओ लगेच कुठे. आता मी जिथं थांबलेलो तर आपले फॅमिली मेंबर भेटलेले. त्यांनी लगेच ग्रुप पाडला मला सांगितलं आरटीओ पुढे आहे समोर. म्हणजे त्यांना लगेच क्विक म्हणजे मेसेज आहेत. मिनिटाला आरटीओची अपडेट राहते. असा विषय आहे. चला आपल्याला काय पकडलं असतं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नव्हता. फक्त काट्यावर जायचं नव्हतं आपल्याला. हा विषय आपला होता. कारण इथं रस्त्याच्या आरटीओला म्हणजे ते झालं असतं आपलं मॅनेज. 150 किलो असं पण सोडतात ती. एवढं 150 किलो नाही आपलं. कमी आलं असतं 60 म्हणजे 100 किलो आलं असतं एक्स्ट्रा. काटा आहे तो 70 किलो किंवा 60 किलो एक्स्ट्रा येतो कायम. जर वेळेला वेगळा येतो. कंटिन्यू तसा सेम येत नाही. असा विषय आहे. त्यामुळं रिस्क घ्यायची नाही. चला आता पोचलो आलो कागलात. काय विषयच नाही. थोडं राहिले. तसं मारलाय कागलला टन जीवा आला. आता काय टेन्शन नाही. कुठं पण धरू द्या आरटीओ काय बी करू द्या. हा रस्त्यावर एकदा गाडी आता आली की आता काय टेन्शन नाही. कुठं पण धरू द्या. तर आरटीओच्या पुढे न जाऊ. पण बॉर्डरचा काटा महत्वाचा होता. कारण ते सगळा झोल आहे तिथं. काटा एक्स्ट्राच आहे ते 70 किलो. कधी 70 येतो, कधी 50 येतो, कधी 60 येतो, कधी 100 पण येतो. असला काटा आहे तो. बिघडलेलं काम आहे. पावसाळ्यात लय चुकीचा येतो. 100च्या वर येतो. त्यामुळे आपलं रिस्क घ्यायला नाही. चला आलो बाळमामाच्या नावाने.
चांग भलं ऋतिबाच्या नावानं चांग भलं. चला पेट्रोलवर पोचले. ग्रीस मारायचं चालू आहे. पाण्याचा बाटला घेतला भरून. आता टेन्शन नाही. इंडियाला धूप पाहिजे होतं, धूप घेतलं. माशा हाकलाय धूप लागते त्याला. आपलं ग्रीस मारायचं चालू आहे बघा. स्टिअरिंग असं हलवायचं ग्रीस माराय कसं आहे तेव्हा ती पास होतो, आता होत नाही. चला निघूया आता किनीत ना. ग्रीस मारली कल्टी. पण फायनली 3 वाजा आले आणि आपण आता पोहोचतोय कराडात. कराडच्या अलीकडे 3 किलोमीटर जाऊन झोपणार आहे आता. मला शिरवळ जाऊन बिल्टी पण घ्यायची येणार. त्याला म्हणतो आता तिथं कुठेतरी ठेव, जाताना घेऊन जातो. आपण संध्याकाळी निघणार निवांत मग जेवण खाऊ, काय विषय ना. तर चला पोचूया घरी आणि आराम करूया जरा. भावनो ब्रिज झालाय बरं का. आता 90% काम झालेलं आहे. कसा दिसतोय खट्ट. कराड बोलते कराड. हा नाद करते काय. डायरेक्ट वर चढायची एअरपोर्ट घातली की डायरेक्ट पड्यालाच निघायची. नाद करायचा नाही नाद. लय जोरात ब्रिज होणार आहे. ब्रिजच्या खाली तर लय भारी वाटतंय गाडी चालवायला. एक नंबर एक नंबर. या आंघोळ उरले 2 दिवस आंघोळ नव्हती राव. गरम पाण्यानं मस्त आंघोळ केली. लय खतरनाक फ्रेश वाटायला लागलं. ओके तर गुड मॉर्निंग भावांनो. रात्री येऊन घरी मस्त आराम केला आणि आता सकाळी वाजलेत बघा 4 वाजता उठलोय. आंघोळ वगैरे करून वाजले बघा 4:30 पावणे 5 झालेत. चला आता निघतोय. 10 वाजेपर्यंत पोहोचतोय आपण खोपोलीला. खाली करू आणि मग भरायचा प्रोग्राम लावू. तर चला निघूया, करूया नवीन अशा प्रवासाला सुरुवात. चला भावानं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. निघतोय गावात ना. नॉनस्टॉप जाणार, कुठं थांबणार नाही. कारण फटाफट पोहोचून ते पेपर वगैरे बिल्टी घ्यायची याला त्यांच्याकडून आणि मग खाली करायला जायचंय. चला लागलो हायवेला. ऑन द वे टू मुंबई. चला भावनो बऱ्यापैकी गारटा कमी आहे. गार नाही. आंघोळ केली मस्त अशी, पण गार काय लागलं नाही काय नाही. त्यामुळे मस्त असं वाटलं. सकाळी फ्रेश वाटलं. नाहीतर गारटा मागच्या आठवड्यात नाही होता राव. आता काही गारच नाही, इक्वल आहे. त्यामुळे बरं वाटलं आणि प्रवास करायला पण भारी वाटते. असं काय नाही की तू काय बी काय नाही. बघू शकतो रोड टकाटक क्लीन आहे. जपा आता जाऊ आणि पोचू. चला दुसरी गाडी आहे काय पुढे उमरजला, सोबत निघायचंय. भावना लागले हायवेला. लावले बघा रिबीट. भिंगरी चालू आहे. उशीर झालाय. 4:30 वाजता निघायचं होतं, 5 वाजले. त्यामुळे म्हटलं जरा रिबीट लावावं. आता काय टॉप घेणार नाही आधी मध्ये. खेडशिवापूरला चहा प्यायला थांबू. आता सातारला चहा मारू कॉफी आणि मग निघून जाऊ. घरनं काय कुणाला उठवलं नाही काय नाही. एका रेसीत निघून आलोय. रोड मोकळाच आहे. गाड्या नाही काय नाही. ट्रॅफिक नाही अजिबात. झपाझप जाते. पुण्याला ट्रॅफिक लागायच्या फक्त कल्टी मारली पाहिजे, पुन्हा पास केला पाहिजे, मग काय कुठे जाम लागत नाही. बघा सगळा रोड मोकळा आहे. सुना सुना. आता मस्त गाणी लावतो आणि रेबेट लावतो. भावना आणीवाडीच्या टोलवर चहा घेतला निघलोय. भारी वाटलं सकाळ चहा प्यायला. तर आता काही स्टॉप घेत नाही कुठं. आता नॉन स्टॉप पुन्हा आणू आणि मगच थांबू. दुसरी गाडी होती ती गेली पुण्यापर्यंत पोहोचले राव. झोपले तिथं जाऊन उठवायचा. बघू आता आपण किती वाजता पोहोचते त्या हिशोबाने. आपण जायचं निवांत. जुन्या रोडनं जाऊ. खोपोलीला जायचं म्हणलं. इकडं काय जाणार नाही एक्सप्रेस ना. जुन्या रोड लोणावळा मार्गे तसंच जाऊ खालापूरला. वाजले तर बघा 6 वाजले राव. सातारला असतो 5ला घरना. आता लवकर आले. आज मोकळाच रोड. आणेवाडीला 6 वाजले. मग तासात आणेवाडीला आलो. 1 नंबर. तरी तो मधला उमरचा रस्ता खराब आहे. तो एक कवा होणार तो आता होणार नाही. तिकडे यायची इच्छा सुद्धा होत नाही राव, एवढा रस्ता खराब आहे. आपण पोचलोय खंडाळा बोगद्याला. जाऊ शकता. वेळा पास करून आलोय आणि सकाळचा नजारा बघा कसा दिसतोय. आहे की नाही नादे अब्बाद विषयी. बोगद्याचा नजारा बघा. सकाळी लय भारी वाटतं राव बघायला. किती सुंदर नजारा आहे.
बोगदा. टेलरवाला कसला गेलाय राव लेपला. वरनं गाडी कंट्रोल झाली नसेल आणि डायरेक्ट गेलाय. त्या पांढऱ्या पट्ट्यामुळे गेलाय काय कोणाच ठाव. गाडी आली की धाड 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 आधाळीन कुठं बी जाती त्या पांढऱ्या पट्ट्यावर. त्याचं तेवढं सांगता येत नाही. लेफ्ट साईडला गेलाय पूर्ण. बेकार बेकार राव. टेलर तर कंट्रोल होत नाही कारण पुढं केबिन वर काय वजन नसतं. दान 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 आधाळत ती घोडा पुढला. त्यामुळं गोळा असतो. ती वायबल होतं कुठे बी जात. पुढं वजन नसल्यामुळे मोकळा असते ना. तर आपल्या गाड्यात तसं नाही. त्या गाड्याच अवघड आहे जरा विषय. आणि आदळती तर लय गाडी. त्या कंबारट्याचा जर कार्यक्रम लावायचा असेल तर टेलर चालवायचा. लय आदळती गाडी. त्या कंबारट्याच्या त्रासामुळे तर आम्ही वैतागून बंद केला नाच पिऊन. हे बी आदळती पण एवढी आदळत नाही त्यासारखी. ते लय आदळत. दान 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 पांढऱ्या पट्ट्यावर वाईट जर असा स्टेपर रोड लागला का नाही बेकार. गाडी चालवायची इच्छाच होत नाही. 250-300 किलोमीटर असला विषय आहे टेलरचा. आज दिवसाची सुरुवात होते आपली शिरवळ मधून. नजारा बघा कसा आहे. नाद खोळा लय भारी वाटलं बघायला. व्हायला आता एवढ्या सकाळचा मच्छीवाला उचलाय त्या पाण्यात गारट्यात. कसलं गार लागलं असेल त्याला. पाणी गरम असते बरं का सकाळचं. पण पाण्यात बाहेर आल्यावर गार लागतं लय. पाण्यात आत गार लागत नाही. गरम असतं वरच्यावर. पाण्यात बाहेर जर आला आंघोळ करून मग विशेष क्लोज आहे. लय बेकार. त्याला आपण पोचलो आता शिरवळला. फटाफट पुन्हा पास करून घेऊ ट्रॅफिकच्या पहिलं. कारण वाजले 7 तासात 8 वाजेपर्यंत पुन्हा आपला पास होतोय. पांढऱ्या पट्ट्यात गाडी कशी करते बघा. हाय कच्च्याला टाकायचं इतकं मोठं पिढी तर टाकायचं. पहा गाडीत काय बुशिंग राहत नाही काय राहत नाही काय नाही. ह्या पांढऱ्या पट्ट्यामुळे टायराचं वाटोळ व्हायला लागले आमच्या. वर्षभर टायरच आहे 6 महिन्याचं संपतील. कसली आदळते या गाडी राव. भंगार मोठं पिढी टाकाय बी मारते ती. सगळ्यात घाण ही पांढरं पट्ट. वैतागलोय आम्ही आता. एक दिवस येऊन नांगारतोच पांढरं पट्ट. सूर्य आलाय बघा पुण्यात आपल्याला. कात्रजलाच वरती. मला वाटलेलं राव ट्रॅफिकच्या पहिलं पोचीन पुन्हा पार करीन. पण कशाचं काय राव. बघू शकता कसलं जाम लागलंय. चांदणी चौकात आलोय तरी जाम आहे. पाक त्या नवले ब्रिजच्या खाईने जाम लागले. इथपर्यंत जामच आहे राव. गेला अर्धा तास इथंच. 8 वाजले. मी म्हणलं 8 वाजेपर्यंत पुन्हा क्रॉस करीन. लय ट्रॅफिक राव या टायमिंगला. हे डायव्हर्शन आणि गाड्यामध्ये बंद पडलेलं सगळं ट्रॅफिक लागतंय. अवघड विषय राव. दे दानका घुसणाऱ्यांना मध्ये. सगळा घोळच आहे राव. भाऊन फायनली वाट काढत काढत आलोय बघा. वाकडला पोहोचलो. 8:30 वाजल्यात. गाला का घोळच झाला सगळा. पोचतोय टायमिंगला. नाही पोचणार पण थोडासा वेळ होईल. मला जाऊन ते अजून बिल्टी घ्यायची आणि मग निघायचं आहे. हा ब्रिज एक चालू झाला. 1 नंबर काम झालं. नाही तर आणखीन जाम लागत होता. पण जुन्या रोडनं पोचलोय बघा सोमटण्याच्या टोलवर. लय वेळ लागतो राव या टोलवर पण. आपण पोचलोय लोणावळ्यात. आणि ट्रॅफिक वगैरे काय नाही बघू शकता. घाटाला तेवढं लागाय नको उतरताना कारण वेळ झालाय. अर्ध्या तासात पोचलं पाहिजे आपल्याला कंपनीपाशी. ट्रॅफिक वगैरे नाही लागलं तर पोचतोय आरामात. काय विषय नाही. ट्रॅफिक लागलं नाही पाहिजे. ट्रॅफिक लागलं की बोंब झाली. चला पोचूया घाटाला लागू.
पुण्यापर्यंतच राव गर्दी, इकडं काय अजिबात सगळं मोकळं आहे. अख्खा लोणावळा मोकळा आहे, पुण्यापर्यंत काय लपडा आहे काय माहिती. मला वाटतं इलेक्शनला कोण थांबलंच नाही, सगळी गावाला गेली सुट्ट्या असल्यामुळं. ज्याचं वोटिंग गावाला आहे ती कशाला थांबते ती, आणि ती आली ती सगळी एकदम, त्यामुळे सगळा घोळ झालाय. इकडं सगळं मोकळंच आहे बा. चल बाबा पोचायचं आहे. तर लोणावळ्यात पण थंडच असतं बरं का या टायमिंगला. पण लोणावळा कधी पण या थंडच वातावरण आहे. स्टिअरिंग असं कडकड करतंय, काय विषय झालाय, स्टिअरिंग रोडचा काय लफडा झाला का काय काय माहिती. असं वाजतंय थोडस कडकड, मला फील होतंय म्हणजे त्या हाताला कडकड कडकड झालेलं. गाडी खाली झाल्या बघितलं पाहिजे नक्की काय घोळ झालाय. असं म्हणजे ते असं वळवताना इकडे तिकडे ना असं कट 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 आतल्यात होते, ते आवाज येत नाही पण ते आतल्यात होते, पहिलं होत नव्हतं. काहीतरी विषय झालाय. आपण सकाळ सकाळी लोणावळा बघा येणारे कार्यकर्ते पण लय असतात. कसं दिसते बघा, नाद खोळा दिसते सकाळ सकाळ आबळ पण, आणि वातावरण पण लय भारी झाले. नवीन ब्रिज पण चालू झालाय पलीकडे, अजून म्हणजे चालू नाही गेला पण झालाय कम्प्लीट बांधून. ओके, नजारा बघा लोणावळ्याचा. हा कसा आहे लोणावळा, मिनी काश्मीर बोलते. आपल्याला लेप मारायचा, परत तिकडून गेलो असतो बरं झालं असतं. मी इथं आल्यावर लोकेशन लावलं, मला पण ऍक्च्युली माहित नव्हती कुठं आहे गोदरेज कंपनी. तिकडून खोपोलीतनच गेलो असतो डायरेक्ट, ते जवळ पडलं असतो. हे थोडस 2-3 किलोमीटर वाढलं. गोदरेज नाश्ता पण करायचा राव, कुठं करावा आता बघू. तिथे कंपनीच्या जवळ जाऊन पहिले बिल्टी बनवायला देऊ त्याला, आणि मग बनवू, हे करू, नाश्ता करू. फायनली पोचलोय. गोदरेज कंपनी लय मोठी कंपनी आहे, मला वाटलं किरकोळ असेल बारकाट, पण लय मोठी कंपनी आहे. तर चला आता जाऊन ती एंट्री करायची. लय मगाच मारे वाटतं, अलग घोळ होतात, पटदिशी खाली झाली पाहिजे. मग म्हणलं होईल, चला बघा. चाललोय आपण एंट्री करायला. तर काय मगज मारे कंपनीत, बुट्ट बिट्ट घालायची भानगड आहे वाटतं. मोठी कंपनी आहे राव, अवघड झालं राव. मगज मारे असेल एंट्रीला, पण झाली एंट्री फटाकशे. साहेब लागला आपला फॅमिली मेंबर सिक्युरिटीवाला, फटाकशे एंट्री करून दिली त्यांनी. तर चला जाऊया आता, पोचूया खाली कराय. इथं 5 नंबर प्लॅन्टला आपल्याला जायचं खाली कराय. बघू, सगळे गोदरेजचे प्लॅन्ट आहेत भावानो. आपल्याला जायचं 5 नंबरला. हा किती आहे, 2 नंबर आहे, तो 1 नंबर, हा 2 नंबर, हा पुढं आहे 3, 4, शेवट बहुतेक 5 डोंगराकडेला. तिथं गाडी उभा आहे, त्यांच्याकडे बिल्टी बनवून घ्यायचे. गाडी खाली झाले, खाली करून ही एक चिठ्ठी ती पोचवीस त्यांना दिली. सगळं त्यांची गाडी होती इथं, आणि आपण आता कल्टी मारतोय. अजून काय भरायची ऑर्डर नाही राव हातात. तिकडं पण थंड आहे का काय, जाईल तिकडं उलटं का लागलंय आपलं. अवघड आहे. चला बाहेर, कंपनीच्या बाहेर जाऊ. इथे व्हिडिओला अलाउड नाही. बाहेर जाऊ आणि एंट्री आउट करू आणि निघून जाऊ. आता तिथं काय टेन्शन नाही, तिथं आपली गाववाली जाईल, फटाक होऊन जाईल आपलं. गेट पास एंट्री आउट केली. चला आता निघूया बाहेर, थांबायचं नाही. कल्टी झाली. आता पहिले पोटाच बघूया कुठं काय, जाऊन खाऊया. इथं राव सगळे आपली फॅमिली मेंबर भेटते. ही गाडी होती बघा त्यांच्यावर. आता चहा पाणी केला मला, आता दुपारचा चहा कुठं म्हणजे जेवायचा आता. तर चला त्यांची मी गाडी घेतली. आज तर सगळे कार्यकर्ते साहेब भेटते. आईला म्हटलं इकडं आणखीन ओळख किती वरता आपल्याला. तर खाली केल्या आणि आता थांबूया पुढे जाऊन बाहेर, कारण ऑर्डर एक आल्या बेंगलोरची. बेंगलोर भरायची इच्छा नाही राव, कारण तिकडं गाडी फिरायला झाल्या. आल्या ऑर्डर, बघू आता कसं होते. झाल्यानंतर जाऊ भरायला, भिवंडीला जायचंय, बघू कसं होते. तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला.